तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा आहे वेळ, बोला काय बोलायचं. मी जाते इथून. का? माझा जॉब गेलाय. खरं तर किर्लोस्कर हाऊस मधून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण माझा नाईलाज आहे. मी गेल्यावर आता प्रीतम सर एकटे पडतील. मला आतून असं खूप वाटत होतं की मी त्यांच्यासोबत असायला हवं. ती दिशा चांगली मुलगी नाहीये हो. प्रीतम सरांसारख्या इतक्या इमोशनल सेन्सिटिव्ह मुलाला जर इतकी धूर्त बायको मिळाली ना तर त्यांचं आयुष्य बर्बादच होईल. पण मला सांगा, तुम्हाला अचानक का एवढी काळजी वाटते त्या प्रीतमची? खरं तर हा प्रश्न मलाही पडला होता. मला आधी वाटायचं की प्रीतम सर माझे फक्त मित्र आहेत, पण आता जेव्हा मी त्यांच्यापासून दूर चालले तेव्हा मला कळतंय की ही फक्त मैत्री नव्हती. प्रीतम सर मला आवडू लागले. त्यांना त्रास झाला की मला त्रास होतो. ते दुःखी असतील तर मी दुःखी असते. त्यांच्या यशात माझं सुख आहे. मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीये. प्रिया मॅडम, I love you too, Priya madam. I love you too. प्रीतम सर, तुम्ही? हो प्रिया मॅडम. तो किर्लोस्कर हाऊस मध्ये वावरणारा पण मीच आहे आणि तुमच्याशी असा फोनवर बोलणारा पण मीच आहे. मॅडम, किती वाट बघितली मी तुमच्या तोंडून हे सगळं ऐकायला. खूप खूप वाट बघितली, खूप.